नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी स्पष्ट करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ वाया न जाता आपण आजच्या आपल्या मुख्य आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, महत्वाची बातमी आजची आहे. ब्रेकिंग न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर. फक्त पैसे 8 दिवसात खात्यात. दिनांक 10 फेब्रुवारी 2026. या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी जाणून घ्या. काय आहे बातमी? कर्मचाऱ्यांचा कोणता फायदा होणार आहे? कोणते पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात 8 दिवसात जमा होणार आहे? पैसे जमा होण्याचे कारण काय आहे? चला तर उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. कुठेही स्किप करू नका. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया बिग ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. सरकारकडून एक महत्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांचे पैसे फक्त 8 दिवसात बँक खात्यात. तर नवीन प्रक्रिया आता सुरू. सरकारी कर्मचाऱ्यांचे पीएफ चे पैसे काढण्याच्या प्रक्रियेत एक मोठा बदल केला आहे. या नवीन बदलामुळे कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन क्लेम केल्यास पीएफ चे पैसे 8 दिवसाच्या आत कर्मचाऱ्यांच्या थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारने अतिशय जलद प्रक्रिया पीएफ चे पैसे काढण्यासाठी कार्यान्वित केली आहे. केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही एक महत्वपूर्ण बातमी दिली आहे आणि ती आपल्या समोर आली आहे. त्यामुळे आपण स्पष्ट करत आहोत. याआधी फक्त पीएफ काढण्यासाठी जवळजवळ 1 ते 2 महिन्याचा वेळ लागत होता आणि कर्मचारी सुद्धा त्रस्त होत होते. कधी कधी तर 6 महिन्याचा कालावधी लागत होता. त्यामुळे सरकारने आता तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक पद्धतीने पैसे काढण्याची प्रक्रिया कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे आणि या प्रक्रियेमध्ये आता संपूर्ण डिजिटल प्रणाली, ऑटोमेशन आधारित पडताळणी हा वेळ कमी झालेला आहे आणि आता कर्मचाऱ्यांना कागदपत्राची तपासणी विभाग प्रमुखाकडून किंवा नियोक्त्याकडून घेण्याची मंजुरी घेण्याची गरज नाही. कारण आता मॅन्युअल प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र संपूर्ण प्रक्रिया EPFO ने संपूर्णपणे डिजिटल केली आहे. पीएफ चा क्लेम सादर केल्यानंतर डिजिटल प्रक्रिया सुरू केल्यामुळे आता पूर्णपणे पीएफ संदर्भातील मंजुरी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासली जाणार आहे. साधारणतः 8 दिवसाच्या आत खात्यात पैसे जमा होणार आहेत. ही सुविधा विशेषतः नोकरी सोडलेले कर्मचारी किंवा नोकर आहेत किंवा नोकरी बदललेले कर्मचारी आहेत किंवा तातडीने पीएफ काढण्याची गरज आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांना अपघात क्षणी किंवा कोणत्याही लग्न कार्यामध्ये पैसे काढण्यासाठी अत्यंत तातडीची गरज असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत ही महत्वाची इलेक्ट्रॉनिक पद्धत कार्यान्वित करून उपयुक्त ठरणार आहेत. मात्र कर्मचाऱ्यांनी त्या अगोदर खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पीएफ क्लेम यासाठी UAN, आधार लिंक, EPF खात्याची लिंक असणे आणि KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय EPFO ने सदस्यांची माहिती दुरुस्त करणे सोपे होण्यासाठी EPFO ने सिंपल जॉईंट डिक्लेरेशन प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे. पीएफ खाता हे फक्त आधार लिंक असावे. KYC अपडेट असेल तर काही प्रकरणात मंजुरी शिवाय ऑनलाईन क्लेम सेटल होणार आहे. या निर्णयामुळे आता 8 दिवसात पीएफ चे पैसे मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे 8 दिवसाच्या आत कर्मचाऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होईल. आता यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना ही एक डिजिटल
प्रणाली वरदान ठरलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक वेळी तातडीने क्लेम मंजूर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केलाय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.